लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सासूबाईंनी माझ्या हातात माझी बॅग दिली आणि म्हणाल्या, या घरात तुला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही, लगेच निघून जा. माझा नवरा त्यांच्यासमोर शांत उभा होता, एक शब्दही बोलला नाही. मी रडत रडत त्या घरातून बाहेर पडले. पण 6 महिन्यांनी त्याच सासूबाई माझ्या दारात हात जोडून उभ्या होत्या आणि रडत म्हणाल्या, बाळा, आमची एक चूक माफ कर, नाहीतर माझा मुलगा जिवंत राहणार नाही. त्या क्षणी मला समजत नव्हतं, ज्यांनी मला घराबाहेर काढलं त्या आज माझ्याकडे मदत का मागत होत्या. माझं नाव राणी. मी गरीब घरातली पण स्वाभिमानी मुलगी. बाबा शेतमजूर होते. आई गावातल्या महिलांचे कपडे शिवायची. पैसे कमी होते पण प्रेम भरपूर होतं. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्यासाठी स्थळं येऊ लागली. एका दिवशी शहरात नोकरी करणाऱ्या आदित्यचं स्थळ आलं. त्याचं कुटुंब श्रीमंत होतं. मोठा बंगला, 4 चाकी, गावात मान सन्मान. आम्ही तर विचारही केला नव्हता की ते आमच्या घरी येतील. पण आदित्यने मला पाहिलं आणि एकच वाक्य म्हणाला, मला हीच मुलगी आवडली. 2 महिन्यांनी आमचं लग्न झालं. आई बाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. आईने माझ्या कानात हळूच सांगितलं, बाळा, घर मोठं असलं तरी माणुसकी मोठी ठेव. मी हसत तिच्या गळ्यात पडले. मला वाटलं माझं आयुष्य आता सुंदर होणार. लग्नानंतर सासरी माझं जोरदार स्वागत झालं. पहिला दिवस आनंदात गेला. रात्री आदित्य म्हणाला, राणी, माझ्या आईचा स्वभाव थोडा कडक आहे पण मनाने त्या वाईट नाहीत. मी हसत म्हणाले, आई म्हणजे आईच असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. देवाला नमस्कार केला. सगळ्यांसाठी चहा बनवला. सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या. मी त्यांच्या पायाला हात लावला. त्यांनी आशीर्वाद दिला नाही, फक्त माझ्याकडे निरखून पाहत राहिल्या. मला थोडं विचित्र वाटलं. नाश्ता झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. मी आत गेले. त्यांनी कपाट उघडलं. माझी बॅग बाहेर काढली. ती माझ्या हातात दिली आणि निर्विकार आवाजात म्हणाल्या, हे घे आणि या घरातून निघून जा. मला वाटलं त्या गंमत करत असतील. मी हलकसं हसले पण त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. मी गंमत करत नाही. या घरात तुला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. आई, माझी चूक काय झाली? त्या ओरडल्या, तुझी चूक एवढीच की तू या घरासाठी योग्य नाहीस. माझ्या पायाखालची जमीन सरकली. इतक्यात आदित्य आत आला. मी धावत त्याच्या जवळ गेले. आदित्य, आई काय बोलत आहेत? तो खाली मान घालून उभा राहिला. एक शब्दही बोलला नाही. त्या शांततेने माझं हृदय तुटलं. सासूबाई पुन्हा म्हणाल्या, आमच्या निर्णयात कोणी बदल करू शकत नाही. मी रडत रडत घराबाहेर पडले. मागे वळून पाहिलं. आदित्य अजूनही दारात उभा होता पण त्याने मला थांबवलं नाही. मी आईबाबांच्या घरी आले. मला पाहताच आई घाबरली. राणी, काय झालं? मी तिच्या गळ्यात पडून रडू लागले. पण मी त्यांना खरं कारण सांगितलं नाही. फक्त एवढंच म्हणाले, आई, मला काही दिवस तुमच्या सोबत राहायचं आहे. आईने एकही प्रश्न विचारला नाही. तिने फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात एकच प्रश्न होता, मी अशी कोणती चूक केली होती की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला घराबाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर टपालवाला आला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. त्यावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. मी लिफाफा उघडला. आत एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, राणी, तुझी काही चूक नाही. तुला घराबाहेर काढण्यामागे एक असं कारण आहे. जे तुला कळलं तर तू स्वतःहून
त्या घरात परत जाणार नाहीस. चिठ्ठीच्या खाली फक्त एक ओळ होती. सत्य जाणून घ्यायचं असेल तर येत्या सोमवारी दुपारी 12 वाजता जुन्या शिवमंदिरात एकटी ये. चिठ्ठी वाचून माझ्या अंगावर शहारा आला. कोण होतं ते आणि माझ्याबद्दल त्याला इतकं सगळं कसं माहीत होतं. संपूर्ण रात्र माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. तो लिफाफा पुन्हा पुन्हा उघडून मी ती चिठ्ठी वाचत होते. तुझी काहीच चूक नाही, पण सत्य कळलं तर तू स्वतःहून त्या घरात परत जाणार नाहीस. नेमकं कोण होतं ते आणि माझ्या आयुष्याबद्दल त्याला इतकं कसं माहीत होतं. सोमवार उजाडला. दुपारी 11 वाजता मी घरातून निघाले. आईने विचारलं, कुठे चाललीस? मी खोटं बोलले. एका मैत्रिणीकडे. खरं सांगण्याची हिंमतच होत नव्हती. जुनं शिवमंदिर गावापासून थोडं लांब होतं. आता तिथे फारसं कोणी येत नव्हतं. मी मंदिरात पोहोचले. घड्याळात बरोबर 12 वाजले, पण संपूर्ण मंदिर रिकामं होतं. मी घाबरत इकडे तिकडे पाहू लागले. अचानक मागून एक आवाज आला, राणी. मी दचकून मागे वळले. समोर सुमारे 60 वर्षाचे एक गृहस्थ उभे होते. पांढरे केस, डोळ्यात दुःख, हातात एक जुनी फाईल. तुम्ही? मी विचारलं. ते हळूच म्हणाले, मी गणपत, तुझ्या सासऱ्यांचा लहानपणापासूनचा मित्र. मी आश्चर्यचकित झाले. मला इथे का बोलावलं? त्यांनी एक खोल श्वास घेतला. कारण तुला फसवलं गेलं आहे. माझ्या अंगावर काटा आला. त्यांनी फाईल माझ्या हातात दिली. त्यात काही जुने फोटो, जमिनीची कागदपत्र आणि एक हॉस्पिटलचा रिपोर्ट होता. मी काही समजू शकत नव्हते. ते म्हणाले, हे सगळं नीट बघ. मी पहिला फोटो पाहिला. त्या फोटोमध्ये आदित्य, सासूबाई आणि सासरे एका मोठ्या बंगल्यासमोर उभे होते. फोटोच्या मागे तारीख होती, 20 वर्षापूर्वीची. दुसरा फोटो पाहिला. त्यात तोच बंगला, पण त्याच्या समोर एक दुसरंच कुटुंब उभं होतं. मी गोंधळले. हे कोण आहेत? गणपत काका म्हणाले, त्या घराचे खरे मालक. आणि तुझ्या सासऱ्यांनी त्यांची फसवणूक करून ती मालमत्ता स्वतःच्या नावावर केली. मी थक्क झाले. पण माझा त्याच्याशी काय संबंध? मी विचारलं. त्यांनी शांतपणे हॉस्पिटलचा रिपोर्ट माझ्या हातात दिला. मी तो उघडला. त्यावर माझ्या बाबांचं नाव होतं. माझे डोळे विस्फारले. हे बाबांचं नाव आहे. गणपत काका म्हणाले, हो, कारण त्या मालमत्तेच्या खऱ्या मालकाचा मुलगा म्हणजे तुझे बाबा. माझ्या हातातून रिपोर्ट खाली पडला. काय? माझा आवाजच फुटला. गणपत काका पुढे म्हणाले, तुझे बाबा गरीब नाहीत. राणी, त्यांच्याकडून सर्व काही फसवणूक करून घेतलं गेलं. ते कोर्टात गेले नाहीत, कारण त्यांना भांडण नको होतं. पण सत्य आजही जिवंत आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला विश्वासच बसत नव्हता. मग मला घराबाहेर का काढलं? मी विचारलं. गणपत काका काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, कारण लग्नानंतर तुझी खरी ओळख त्यांना समजली. तू कोणाची मुलगी आहेस हे कळताच त्यांना भीती वाटली. जर तुला सत्य कळलं तर त्यांचं सगळं उघडं होईल. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. म्हणजे हे सगळं आधीपासून ठरलेलं होतं. इतक्यात माझा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, आदित्य कॉलिंग. मी काही क्षण फोनकडे पाहत राहिले. फोन उचलला. तिकडून रडण्याचा आवाज येत होता. राणी, एकदा माझं ऐकून घे. मी तुला मुद्दाम घराबाहेर काढलं नाही. माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. मी रागाने म्हणाले, मग तू गप्प का होतास? आदित्य रडत म्हणाला, कारण आईने मला शपथ घातली होती, जर मी तुला सत्य सांगितलं तर त्या स्वतःचा जीव देतील. माझा श्वास अडकला.
पण त्या क्षणी गणपत काकांनी माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि जोरात म्हणाले, आदित्य, आता खोटं बोलणं बंद कर. राणीला पूर्ण सत्य सांग, नाहीतर यावेळी मी स्वतः पोलिसांकडे जाणार आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता होती आणि मग आदित्यने एक वाक्य म्हटलं, काका, तुम्हाला अजूनही वाटतं माझे बाबा जिवंत आहेत? हे ऐकताच गणपत काकांच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि ते थरथरत म्हणाले, म्हणजे 20 वर्षापूर्वीची ती रात्र खरंच अपघात नव्हती? त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? आदित्यचे बाबा जिवंत आहेत की नाही? आणि राणीला कोणतं भयानक सत्य कळणार आहे? हे जाणून घेण्यासाठी भाग 2 नक्की पहा. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.